बरेच फोटो काढायचे. आम्ही 3 पशुधन विकास अधिकारी कार्यालयाचे आणि आमचे सर आहेत असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त ते त्यांच्या हाताखाली त्यांच्या अंडर आम्ही केलं 3 पशुधन विकास अधिकारी आणि 1 पशुधन पर्यवेक्षक आहे. तर आता रेग्युलर पेशंट येतात तर आपण बघतोच आणि जनावरांचं वेगवेगळे लसीकरण मान्सून पूर्व मान्सून त्यानंतरचं हे सगळं लसीकरण वगैरे आपण त्या जनावरांना लस देणे त्याचं ऑनलाईन करणं ऑनलाईन डाटा एंट्री करणे जेणेकरून आपल्याला की आपण किती जनावरांना लसीकरण केले आपल्या कार्यक्षेत्रात एकूण पशुधनापैकी. त्यानंतर जनावरांचं टॅगिंग करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. जनावरांचं टॅगिंग आपण ह्याच्यासाठी करतो कारण पशुसंवर्धन विभागातर्फे ज्या ज्या योजना आपण राबवतो लाभ मिळण्यासाठी त्यांचं पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो. म्हणजे एकूण पशुधन किती आहे आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजे वेगवेगळे जनावरं कॅटल किती संवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना पण आपण दवाखान्यामार्फत राबवतो. तसेच जनावरांचा विमा करणे हे पण राबवतो. जेणेकरून टॅगिंगचा एक फायदा आहे की हे जे पशुसंवर्धन विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो. टॅगिंग म्हणजे जसं आपल्याला आधार नंबर आला का तसं जनावरांना पण आधार नंबर आला म्हणजे कोणकोणत्या प्रकारची किती जनावरे बीड जिल्ह्यामध्ये आहेत याची संख्या परफेक्ट होते. त्यामुळं औषधं बनविणे इथेपर्यंत पोच करणे यासाठी ही प्रणाली विकसित केलेली आहे. तर त्या टॅगिंगमध्ये पण इंटरनल आणि बाहेरचे टॅग छेडणं अशा 2 पद्धती आहेत. तर थोडी महागडी पद्धत आहे जसं तुमच्या मोबाईलला चिप आहे तशी ते जनावरांच्या कातडीमध्ये आपण टाकतो तसं मशीननी आणि ते वरून नुसतं स्कॅन केलं किंवा तुम्ही जसं मोबाईल तुमचा ट्रॅक करतोय आपण ते जनावर तुमचं चोरून निघलं किंवा अजून काही झालं तर ते आपल्याला ते शोधता येतं. त्यासाठी ही प्रणाली अतिशय महत्त्वाची आहे. आपण इथून करतो दवाखान्यात गव्हर्नमेंट आपण बिल्ले मागतो आधार नंबरची बिल्ले म्हणजे जसं आपला आधार नंबर आला आहे तसं जनावरांना एक नंबर दिलेला आहे बेसिक त्याच्या वैशिष्ट्यानुसार त्याची वैशिष्ट्य त्या नंबरवरती ऑफिसला लिहिलेले असतात रेकॉर्डला म्हणजे ह्या नंबरचा बिल्ला आहे याचं वय एवढं आहे वगैरे व्हरायटीचे ही माहिती असते जसं आपल्या आधारवर आपली माहिती असते. ऑनलाईन केलेलं असतं एक ॲप्लिकेशन आहे पशुसंवर्धन विभागाचं भारत पशुधन प्रणाली. तिथं जनावरांचा जे मालक आहेत त्यांचं नाव किंवा मग जनावरांचा प्रकार जनावरांचं वय जनावर जर का कॅटल बफेलोपैकी असेल आधी असेल तर त्याचं ते किती वेळा तिचं किती वेळ झाले आता सध्या दुधात आहे का ड्राय आहे का हे सगळं त्या ॲपवर चालतं जेणेकरून त्या मालकाकडं एकूण किती जनावरं आहेत आणि ते कुठल्या सध्या त्यांच्या कोणती अवस्था चालू आहे ह्याची सगळी माहिती आपल्याला मिळते. पोल्ट्रीसहित आपण हे रजिस्ट्रेशन करतो. फक्त बिल्ले जे आहेत ते फक्त कॅटलच्या पद्धतीने आपण मागतो आणि छोट्या जनावरांना म्हणजे शीप गोट पीक त्याचं जे स्टाफ आहे म्हणजे त्यांचं काहीतरी क्वालिफिकेशन असतं ना सिलेक्ट व्हायला तसं साधारणतः काय असावं की म्हणजे यांची मुलं किंवा ह्यातली काही मुलं आहेत जनरल की ह्यांना म्हणजे जॉबची गरज आहे उद्या तर आपल्याला जो क्रायटेरिया किंवा त्याचं म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन आता प्रत्येक पोस्टला थोडं काय थोडं सांगितलं का आपली जी डिग्री आहे किंवा इथं पशुधन विकास अधिकारी म्हणून जर आपल्याला भविष्यात करिअर करायचं असेल तर BSc म्हणून बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स डिग्री असते. त्याचे आपल्याकडं 4 कॉलेज आहेत 5 कॉलेज आहेत किंवा महाराष्ट्रात युनिव्हर्सिटी आपली नागपूरला आहे. 5 वर्षांचा डिग्री कोर्स असतो आणि 6 महिने परत आपलं इंटर्नशिप असं 5.5 वर्ष जातो. तेवढ्या डिग्री कोर्सवर आपण पशुधन विकास अधिकारी म्हणून लागू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा 2 वर्षाचं PG असतं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन त्या विषयात कुठल्या तरी स्पेसिफिक विषयात आपण स्पेशलायझेशन करू शकतो. सर्जरी गायनॅक मेडिसिन असे वेगवेगळे विषय असतात. ते केलं तर पुढचं जे प्रमोशन आहे त्याच्यासाठी PG असणं गरजेचं आहे. पण फक्त पशुधन विकास अधिकारी म्हणून तुम्हाला भविष्य करायचं करिअर करायचं असेल BSc बॅचलर ऑफ वेटनरी सायन्सची डिग्री लागते. 12वी नंतर नीट घेऊन नीटमध्ये जो स्कोर येईल तुमचं जे कट ऑफ लागेल त्याच्यावर ॲडमिशन्स असतात. पर्यवेक्षकचा डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा आहे 10वीवर तुम्ही डिप्लोमा करू शकता. त्याचे बरेच कॉलेज असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्स असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पशुधन पर्यवेक्षक म्हणून तुमचं करिअर करू शकता.
एक अजून शंका अशी होती मॅडम, आम्ही सर्वजण जे आहोत ते एक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघतो, म्हणजे शेळी पालन असेल किंवा गाई पालन असेल किंवा अजून. तर एखाद्या जनावरला आपण जेव्हा टॅग करतो तर त्याचे तुम्ही म्हणाले की काही गव्हर्नमेंटचे आपल्याला फॅसिलिटीज भेटतात, तर त्या कोणत्या कोणत्या आहेत ते सांगता येतं? फॅसिलिटीज म्हणजे याच की तुम्ही तुमचा कडक तुम्ही त्याचा विमा करू शकता किंवा जनावरांचा विमा करायचा किंवा पशुसंवर्धन विभागाचं वॅक्सिनेशन. फॅसिलिटीज म्हणजे आता आधार कार्ड आपण काढले आपल्याला काय करतो म्हणजे एक पहिलं तर आपली ओळख नाही ओळख नाही आणि जो चुकीचा डाटा भरला जातो समजा आता शेजारचं तुमचं सांगतो 5 जण आणि गायब कसा वगैरे दाखवतो तर त्याचे 5 जणांवर जोपर्यंत त्या ॲप्लिकेशनवर व्हेरीफाय होत नाही खरंच त्याच्याकडे आहेत का काय आधी कसं व्हायचं लोक काही पण फेक डाटा देऊन टाकायचं. जेव्हा आपण आता पशुगणना झाली आहे गाव माझ्याकडे 10 जनावर असं नाही, आता प्रत्येक जनावर आपण रजिस्टर करतो म्हणजे खरी पशुगणना होते आपली. खरंच ॲक्च्युअलमध्ये किती जनावर आहेत आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात साठी टॅगिंग आणि रेव्हेन्यूमध्ये येतात पण त्यांचं खूपच पण असं झालेलंच नाही आहे. आपण टॅगिंग केल्याशिवाय पशुगणना केलेलीच नाही. योजनेमार्फत काही योजनेची माहिती सांगतो, योजनेची माहिती आपल्याकडे पशुसंवर्धन विभागातर्फे नाविन्यपूर्ण योजना आणि विशेष घटक योजना अशा 2 योजना असतात. नाविन्यपूर्ण योजनेमध्ये सर्वसाधारण गटातले लोक आणि अनुसूचित जाती जमातीमधले लोक हे सगळेच ॲप्लिकेशन करू शकतात. विशेष घटक योजना ही फक्त अनुसूचित जातीच्या प्रवर्धनासाठी असते. त्याच्यामध्ये पण 2 दुधाळ गाईचा गट मिळतो आपल्याला, 10 शेळ्या 1 बोकड अशा 2 योजना आहेत. आणि तेलंगा गट वाटप असतं म्हणजे 1 दिवसाची छोटे कोंबडीचे पिल्ले आपल्याला देतो, 1 दिवसाचे पिल्ले वाटप पण असते. 3 योजना असतात. नाविन्यपूर्णमध्ये हे पण असतं आपल्याकडे योजना ज्याच्यामध्ये पोल्ट्रीचं शेड पण आणि बॅच पण तसंच NLM नावाची एक योजना आहे त्याच्यात पण एक 20 लाख 50 लाख 60 लाख NLMचे 3 प्रकार आहेत. म्हणजे जो राष्ट्रीय गोकुळ मिशन म्हणून आहे त्याच्यामध्ये आपण मोठे जनावरं त्याचा प्रोजेक्ट करू शकता. दुसरं पोल्ट्री आहे NLMमध्ये, बिगरी आहे म्हणजे वराह पालन आणि शेळीपालन. शेळीपालनसाठी 100+5 असून तुम्ही प्रोजेक्ट करू शकता ज्याचं किंमत 20 लाख रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 2% तुमचा स्वतःचा स्वहिस्सा भरावा लागणार. आपल्याला 50% तुम्हाला सबसिडी असणार, 20% स्वतःचा हे करावं लागणार. तुम्ही 8 लाखांपर्यंत लोन करू शकता. 2 लाख तुमची इन्व्हेस्ट करावे लागणार तुम्हाला आणि 10 लाखापर्यंत सबसिडी मिळू शकते. बिगरीचं पण तसंच आहे 30+2 असं तुम्ही त्याचं हे करू शकता. जास्त त्याचं वेबसाईट असते NLMची आणि आपलं जे पशुसंवर्धन विभागाच्या जे योजना आहेत आता ऑक्टोबरमध्ये तसे वेबसाईटवर प्लॅटफॉर्म तुम्ही भरू शकता. ॲड येते, पेपर आउट करतो आपण महाVMS त्याची वेबसाईट, पेपरमध्ये ॲड येते किंवा तुम्ही जवळच्या दवाखान्यात जाऊन विचारू शकता ॲप्लिकेशन कधी कसं करून ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करून नंतर मग ऑनलाईन पद्धतीने त्याची निवड होते. असं NLMचं पोर्टल सुद्धा म्हणजे डेट वाईज फिक्स असतं का? कधी पण अप्लाय कधी पण अप्लाय कधी पण तुम्हाला जी माहिती पाहिजे ती तुमच्या शेजारच्या दवाखान्यात जाऊन विचारायची. फक्त NLMसाठी तुमची स्वतःची जमीन असेल कंपल्सरी. भाडेपट्टी नाही का दिली? भाडे तर तू पण घेऊ शकतो. ते नोटरी करून जनावरांचं आरोग्य पण महत्त्वाचं आहे. मग आपण जनावरांना म्हणजे कोणत्या जनावरांना सर्व्हिस केली? सगळेच जनावर कुठलंच नाही आता किती जनावर म्हणजे माझ्याकडे गाय आहे आणि इथंपर्यंत मी नाही आणू शकत, तर आपल्याकडे सुविधा काय आहे? खूपच जर काय एलिंग आहे ॲनिमल म्हणजे अगदी उठू नाही शकत किंवा फ्रॅक्चर आहे किंवा आता एकदमच लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे तर अशा वेळी आपलं डॉक्टर घरी येऊन म्हणजे दारापर्यंत सुविधा मोबिलिटी आपण सर्व्हिस दिलेली आहे. आणि जनावरांचं जे कृत्रिम वेतन वगैरे आहे त्याच्यासाठी पण घरी येतात आपले डॉक्टर त्यांचं कृत्रिम करू शकतो. 1962 हा एक आपला नंबर आहे, त्याच्यानुसार आपण कॉल केलं की आपल्याकडे ॲम्ब्युलन्स गाडी येऊ शकते आणि ट्रीटमेंट ॲम्ब्युलन्स सुविधा आहे आता इथे उपलब्ध आहे. इथं नाही आहे आपल्या बीडमध्ये नाही आहे
दुसऱ्या गेवराई आहे, दुसऱ्या केज आहे. तालुक्यांमध्ये आहे. यहाँ से एम्बुलेंस जाती है सगळे हा? मध्ये आहे, धारूरमध्ये आहे. गाँव के हैं तो आप त्या ठिकाणी 4-5 लोकांचा स्टाफ फीस असते किती ते राहते? तुम्हाला ते सर्व्हिस देतात त्या ठिकाणी. फीस आणि एकदम किरकोळ मात्रेमध्ये चार्जेस असतात. 10 रुपये वगैरे अशा टाईपचे चार्जेस असतात. भरायला आपण 50 रुपये. गाय भरायची आहे तुमची, गाय म्हैस माझ्यावर आलेली आहे तर तिला EI करतो तर 50 रुपयाचं असतंय. पेशंट इथं घेऊन आल्यावर आमची डॉक्टर जेव्हा तुमच्या घरी सर्व्हिस देतात तेव्हा त्यांचे चार्जेस किंवा पेट्रोल चार्जेस तिकीट वगैरे घेत म्हणजे काहीतरी पेट्रोल पाणी म्हणजे 100-200 पेट्रोल रुपयाचे. पाणी खर्च घेत नाही. बाहेरचे आपले चार्जेस म्हणजे गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले आहेत. दारापर्यंत सेवा द्यायची असते त्याचे सेवा शुल्क वेगळं आहे आणि आपल्या इथलं दवाखान्यातलं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही दवाखान्यात विचारलं तर ते तुम्हाला चार्ट पण दाखवू शकतात. पेट्रोल पाण्याचा खर्च कोणी त्याने त्या डॉक्टरांनी तिथल्या किंवा पशुधन पर्यवेक्षकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातल्या जनावरांचं म्हणजे आपापल्या गावांमधलं सरायचं. फारच एमर्जन्सी असेल एखादी स्पेशलिस्ट तुम्ही दुसरीकडून बोलू शकतात म्हणजे ते डॉक्टर मॅडमने छान माहिती दिली. पहा आपल्याला टोटल कार्यक्षेत्र म्हणजे किती मोठं आहे, शिवाय काय कामाचं स्वरूप आहे, सगळ्या योजनांची माहिती सगळ्याच्या समोर ठेवली. पैसा नाही सर बंद कर तर ऐसे ही करले सर मॅडम या योजनेचे फॉर्म इथून भरायचं कुठेही भरू शकता ऑनलाईन. वेबसाईटवर त्याने त्या डॉक्टरांनी तिथल्या किंवा पशुधन पर्यवेक्षकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातल्या जनावरांचं म्हणजे आपापल्या गावांमधलं सरायचं. फारच एमर्जन्सी असेल एखादी स्पेशलिस्ट तुम्ही दुसरीकडून बोलू शकतात म्हणजे ते डॉक्टर मॅडमने छान माहिती दिली. पहा आपल्याला टोटल कार्यक्षेत्र म्हणजे किती मोठं आहे, शिवाय काय कामाचं स्वरूप आहे, सगळ्या योजनांची माहिती सगळ्याच्या समोर ठेवली. पैसा नाही सर बंद कर तर ऐसे ही करले सर मॅडम या योजनेचे फॉर्म इथून भरायचं कुठेही भरू शकता ऑनलाईन. वेबसाईटवर तुम्ही जर का प्रशिक्षण घेतलेलं असेल तर ते आणि तुमचे 7 बारा आणि 8 हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. ते भरले की तुमच्या विमा कधी सुरू होते मॅडम? विमा सध्या तर मागील 2 वर्षांपासून बंद आहे. विमा योजना आता यावर्षी सुरू झाली तर मग आपण पेपरमध्ये ॲड होतोच. असं सुरू आहे. नॉमिनल शुल्क असतात थोडेसे ते भरले की तुम्हाला वर्षभरासाठी 3 वर्षांसाठी किती होणं झाला का आपल्याला कसं जिओ टँकवरच नाही पण म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला कुठलं दवाखाना आहे त्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना सांगितलं. मॅडमने आपल्याला खूप छान माहिती दिली. पहा तर घोंगरे मॅडम यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया, कारण त्यांच्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये आपल्यासाठी खास वेळ काढून बाहेर आल्यात आणि तुमच्या सर्व प्रश्नाला चांगली उत्तरं दिले, समाधानकारकाची उत्तरं दिलेत. तर आपण मॅडमना काही देऊ शकत नाही तर आम्ही फक्त आमच्याकडे वेगळे टाळ्या आहेत आमचे खास स्टोन्समध्ये ते आपण देऊ शकतो. स्पेशल है हमारे क्लॅप गो. थँक्यू मॅडम.